हा आज आपण काइंड ऑफ हे बेसिक्स मधलं लास्ट सेशन आपण कन्सिडर करू शकतो. आता आतापर्यंत जे बेसिक्स आपण लर्न करत आलो तर सगळीकडे आपण जे प्रोग्राम्स करून पाहिले तर आपण क्लास लिहित होतो, क्लास क्लास एव्हरी टाइम क्लास. आणि मध्ये मध्ये मी कुठेतरी नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप्सच्या वेळेला बोललो होतो की एनी इंटरफेस टाइप आणि एनी क्लास नेम, एनी इंटरफेस नेम और क्लास नेम इज द नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइप. ठीक आहे. मग इंटरफेस काय असतो, ऍबस्ट्रॅक्ट काय असतो, ऍबस्ट्रॅक्ट क्लास काय असतो आणि क्लास तर आपण पाहिलेलाच आहे क्लास काय असतो. द टॉपिक इज क्लास वर्सेस क्लास किंवा त्याला कॉन्क्रीट क्लास म्हणू शकतो आपण क्लासच म्हणूया. क्लास वर्सेस ऍबस्ट्रॅक्ट क्लास. ऍबस्ट्रॅक्ट क्लास, क्लास वर्सेस ऍबस्ट्रॅक्ट क्लास वर्सेस इंटरफेस. इंटरफेस क्लास काय असतो, ऍबस्ट्रॅक्ट क्लास काय असतो आणि इंटरफेस काय असतो हे आपल्याला डिस्कस करायचं आहे. ठीक आहे. क्लास वर्सेस ऍबस्ट्रॅक्ट क्लास वर्सेस इंटरफेस. तर ऍबस्ट्रॅक्ट क्लास आणि क्लास मध्ये डिफरन्स काय असतो आणि इंटरफेस काय असतो ते ऑटोमॅटिकली आपल्याला त्यातनच कळेल. तर बेसिकली काय असतं की आपल्याकडे कुठलाही क्लास आपण जावाचा प्रोग्राम लिहायला चालू केला की त्याची सुरुवातच आपण जनरली क्लास पासून करतो. तर बऱ्याचदा असं होतं की आपल्याला कधी कधी सिस्टम रिक्वायरमेंट अशी असते की आपल्याला कुठेतरी इंटरफेसेस आणि ऍबस्ट्रॅक्ट क्लासेस पण लिहावे लागतात. तर जनरली ऍबस्ट्रॅक्ट क्लास किंवा ऍबस्ट्रॅक्शन काय असतं हे समजून घेण्यासाठी पहिले कन्सेप्ट ऍबस्ट्रॅक्शन काय आहे ते समजून घ्यावं लागेल. ठीक आहे. सो व्हॉट इज ऍबस्ट्रॅक्शन हे समजून घेण्यासाठी फर्स्ट वी नीड टू अंडरस्टँड व्हॉट इज अबस्ट्रॅक्शन. व्हॉट इज अबस्ट्रॅक्शन, अबस्ट्रॅक्शन काय असतं, अबस्ट्रॅक्शन काय असतं किंवा ऍबस्ट्रॅक्ट काय असतं. तर आता काही लोकांना वाटेल सर उपचा टॉपिक चालू केला का, डेटा हायडिंग ऍबस्ट्रॅक्शन वगैरे. हा थोडस तसंच समजा, पण उप्स आपण शिकत नाहीयेत. वी आर ट्राइंग टू लर्न ऍबस्ट्रॅक्शन हिअर. ऍबस्ट्रॅक्शन फक्त कन्सेप्ट समजून घेण्याचा आपण प्रयत्न करतोय इथं. ठीक आहे. सो व्हॉट इज ऍबस्ट्रॅक्शन. तर ऍबस्ट्रॅक्शन इज नथिंग बट highlighting set of services, highlighting set of services and hiding internal implementation details. हे काय असतं हायलाइटिंग सेट ऑफ सर्व्हिसेस आणि हायडिंग इंटरनल इम्प्लिमेंटेशन डिटेल्स ते आपण समजून घेऊ आता. एक ऍबस्ट्रॅक्ट किंवा ऍबस्ट्रॅक्शन ही कन्सेप्ट समजून घेताना आपण रिअल टाइम एक्झाम्पल किंवा एक जनरल एक्झाम्पल घेऊ. तुम्ही बरेच लोक बीसीए, बीसीएस, एमसीएमसीएस किंवा इंजिनियर्स आहात किंवा काही लोकांनी इतर कुठला तरी कोर्स केला आहे. तर जनरली सगळ्याच कोर्सेसला कुठेतरी फायनल इयरला प्रोजेक्ट असतो. आता काही कोर्सेसला नसतो, तर त्यांनी असा कुठला तरी पर्यावरणाचा वगैरे प्रोजेक्ट केलेलाच असतो, एन्व्हायरमेंटल सायन्सचा याचा त्याचा. तर जनरली प्रोजेक्ट केल्यानंतर त्या प्रोजेक्टचा आपण रिपोर्ट बनवतो आणि त्या प्रोजेक्ट रिपोर्ट मध्ये सुरुवातीच्या काही पेजेस मध्ये आपण ऍबस्ट्रॅक्ट घेतो. राईट. ऍबस्ट्रॅक्ट आपल्याकडे असतो आणि त्या ऍबस्ट्रॅक्ट मध्ये आपण काय टाकलेलं असतं बरं. ऍबस्ट्रॅक्ट मध्ये आपण टाकलेलं असतं की काय काय केलंय आपण त्या प्रोजेक्ट मध्ये, ते वरवर केलेल्या गोष्टी आपण तिथे मेन्शन केलेल्या असतात. ठीक आहे. म्हणजे बेसिकली व्हॉट वी हॅव डन इन द प्रोजेक्ट. इफ समवन आस्क्स किंवा कसं केलंय, काय केलंय ते ठीक आहे, पण कसं केलंय त्याच्यासाठी रीड द रिपोर्ट फॉर हाऊ इट हॅज डन. रीड द रिपोर्ट म्हणजे जर समोरच्याला कसं केलेलं आहे, तुम्ही काय काय केलंय ते कळलं. चला तुम्ही एक रिअल टाइम प्रॉब्लेम घेतला, त्या प्रॉब्लेमवर काहीतरी सोल्युशन काढण्याचा प्रयत्न केला, असा तुम्ही काहीतरी प्रोजेक्ट बनवला. उदाहरणार्थ तुम्ही जनरली छोटे छोटे प्रोजेक्ट काही लोक बनवतात लायब्ररीचं मॅनेजमेंट सिस्टम वगैरे. मग तुम्ही काय काय केलंय तर बुक्स
मग बुक्स इश्यू, मग स्टुडंटची एंट्री, अशा अशा काही काही आम्ही यूज केसेस घेतल्या, त्या सगळ्या तुम्ही ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये मेन्शन केलेले असतात, त्यातलं बऱ्यापैकी. आणि कसं केलं, मग त्याच्यासाठी रिपोर्ट वाचा. त्या रिपोर्ट मध्ये डिटेल मध्ये सगळं दिलेलं आहे. ठीक आहे. व्हॉट वी हॅव डन इज द पार्ट डन इन द प्रोजेक्ट इज द पार्ट ऑफ ऍब्स्ट्रॅक्ट. द पार्ट ऑफ is in the abstract. ठीक आहे. हाऊ इट हॅज डन, रीड द रिपोर्ट. हाऊ इट हॅज डन हे जर माहिती करून घ्यायची असेल तर रीड द रिपोर्ट. सिंपल आहे, राईट. त्याच्यासाठी मग रिपोर्ट रीड करा. तुम्हाला रिपोर्ट रीड केल्यानंतर कसं काय केलेलं आहे ते पूर्ण कळेल. कळतंय का? त्या ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये पूर्ण डिटेल्स आपण दिलेल्याच नसतात. त्याच्यात आपण फक्त त्याच्यातल्या ऍब्स्ट्रॅक्ट वरवरच्या गोष्टी फक्त एका पानामध्ये किंवा 2-3 पानामध्ये त्या ऍब्स्ट्रॅक्ट आपण कव्हर केलेला असतो. मग सगळं डिटेल्स मध्ये माहिती पाहिजे असेल तर पूर्ण रिपोर्ट वाचा, असं आपलं तिथे सजेशन असतं, किंवा इनडायरेक्टली रिपोर्ट वाचा, तिथून तुम्हाला सगळं काही कळेल. ठीक आहे. मग दॅट इज द कन्सेप्ट ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन. मग अजून तिला दुसऱ्या काही रिअल टाइम सिनेरिओ मधल्या एखाद्या एक्झाम्पलशी कोरिलेट करायचा प्रयत्न केला आपण, तर जनरली इव्हन कॉलेजेस, स्कूल्स मध्ये सगळीकडे ऍब्स्ट्रॅक्शनचं एक्झाम्पल देताना लोक एटीएम स्क्रीनचं एक्झाम्पल देतात, पण ते क्लॅरिटी काही येत नाही. तर ते पुन्हा मी सांगतो तुम्हाला, ऍब्स्ट्रॅक्शनचं बेस्ट एक्झाम्पल खरंच एटीएम स्क्रीन आहे. एटीएम स्क्रीनला जर आपण गेलं तर तिथे तुम्हाला सेट ऑफ सर्व्हिसेस दिसतात. म्हणजे काय काय दिसतं बघा. एटीएम स्क्रीनवर काइंड ऑफ तुम्हाला अशा काहीतरी गोष्टी दिसतात. मिनी स्टेटमेंट. ठीक आहे. मिनी स्टेटमेंट. नंतर काय दिसतं? विथड्रॉल. त्यानंतर समजा फास्ट विथड्रॉल. फास्ट विथड्रॉल म्हणजे तुम्हाला मोठा अमाऊंट विथड्रॉल करायचा आहे, तर फास्ट विथड्रॉल. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला पैसे ट्रान्सफर करायचे, फंड ट्रान्सफर. तुम्हाला इथे पैसे ट्रान्सफर सारखं तुम्हाला समजा उदाहरणार्थ कोणातरी आवाज येतोय, फंड ट्रान्सफर. नंतर समजा तुम्हाला पिन चेंज करायचं, पिन कोड पिन चेंज करायचा आहे, पिन चेंज नाही का. आणि इथं मे बी हे काय म्हणतो आपण, नवीन फर्स्ट टाइम आलेल्या युजर साठी मे बी रजिस्टर पिन, किंवा ते म्हणण्यापेक्षा मग डिपॉझिट. सॉरी, ग्रीन पिन पण असतो सर. काय असतं? ग्रीन पिन म्हणून नवीन अकाउंट पिन जनरेशन, नवीन पिन. हो, पिन जनरेशन. ठीक आहे. तुम्ही काय म्हणत होते? ब्रिंग पिन वर्ड काहीतरी वेगळा वापरला म्हणून. ग्रीन सर, ग्रीन पिन. अच्छा, हा, ग्रीन पिन. ओके. असं काहीतरी ऑप्शन, उदाहरणार्थ ग्रीन पिन. ठीक आहे, मी ते ऑप्शन घेतो. समजा असे काहीतरी 5-6-7 ऑप्शन्स आपल्या समोर असतात. आता मी म्हटलं मिनी स्टेटमेंट दे, तर त्याने मला फक्त ही सर्व्हिस दिली आहे माझ्यासमोर. व्हॉट इज दिस? दिस इज नथिंग बट सेट ऑफ सर्व्हिस. दिस इज सेट ऑफ सर्व्हिस. तुम्हाला पाहिजे ती सर्व्हिस तुम्ही सांगा, ती सर्व्हिस तुम्हाला हिट केली जाईल आणि तुम्हाला त्या प्रकारे त्याचा रिझल्ट भेटेल. ठीक आहे. ट्रान्सफर. ठीक आहे. हे ऍक्च्युअली कसं होतंय बरं इंटरनली? मी माझं एटीएम इन्सर्ट करतोय, त्याचा डेटा ते घेतोय, तो डेटा बँकेच्या सर्व्हर पर्यंत जातोय. मध्ये जाताना तो डेटा कोणीतरी रीड केला तर, कोणीतरी मध्ये हॅकरने माझा एटीएम ची इन्फॉर्मेशन हॅक केली तर बँक म्हणते की ते काही तू टेन्शन घेऊ नको, ती आमची जबाबदारी आहे, तू टेन्शन घ्यायचं नाही. हे असं का करण्यात येतं? बिंग अ लेमॅन, मी बाबा याची सिक्युरिटी कशी चाललीये, काय चालली, याचं जर जबाबदारी माझ्याकडे घ्यायचा प्रयत्न केला आणि मी ते समजून घेण्याचा प्रयत्न केला, जर मला कम्प्लीट लेमॅन असेल, म्हणजे उदाहरणार्थ समजा कोणीतरी एक दुकानवाला आहे, मोठं शॉप आहे त्याचं आणि त्याचा जबरदस्त बिझनेस चालतो. एखादी बँकवाला त्याच्याकडे आला, तो त्यांना म्हणतो की काका आमच्याकडे अकाउंट ओपन करा, तुमच्या बिझनेसचं करंट अकाउंट. ते काका म्हणतात ठीक आहे बेटा, कसं काय, मग सांग तुझ्याकडे काय काय सर्व्हिसेस आहेत. मग हा त्यांना असं सांगेल का, आमच्याकडे जर अकाउंट ओपन केलं ना काका, आमच्याकडे जो तुमचा फंड आहे ना, तुम्ही जे काही ट्रान्झॅक्शन करतात ते SHA-251 सिक्युअर अल्गोरिदम वापरलाय म्हणे. SHA-251 ची सिक्युरिटी आहे. SHA सिक्युअर हॅश अल्गोरिदम वापरलाय का आम्ही. त्याच्यात आम्ही आमच्या पद्धतीचे काहीतरी मॉडिफिकेशन्स करून अल्गोरिदम आणखी सिक्युअर केलेला आहे वगैरे, असं जर त्या दुकानदाराला किंवा त्या बिझनेसमॅनला बँकेच्या पर्सनने एक्सप्लेन केलं, आमच्याकडे अकाउंट ओपन करा म्हणून सांगण्यासाठी आलेल्या व्यक्ती,
तर तो त्याला काय म्हणेल बरं? किंवा त्याला हे लिंक लागेल का ते जे काही सांगतोय? आमच्याकडे अशी सिक्युरिटी आहे, आमचा डेटा ट्रान्सफर TCP प्रोटोकॉल मध्ये पण आम्ही काही चेंजेस करून आमच्या पद्धतीने आम्ही डेटा ट्रान्सफर करून घेतोय. आम्ही एकदम फास्ट गिगाबाईट्स मध्ये इंटरनेट वगैरे आमचा स्पीड लागतो वगैरे, असं जर काही गोष्टी टेक्निकल टर्म्स त्याला सांगायला लागला तर तो दुकानदार म्हणेल, दादा हात जोडतो, उठ इथून जातो. ठीक आहे, कारण काय करणार ना त्या बिचाऱ्याला, तो त्याचा बिझनेसचं काम सांभाळेल का या फालतू टेक्निकल गोष्टींमध्ये पडेल? अँड दॅट गाय शुड नॉट इंटरफेअर इन दिस टेक्निकल स्टफ, राईट? म्हणजे त्या ठिकाणी त्या दुकानदाराला त्या व्यक्तीने काय सांगायला पाहिजे बँकवाल्याने, की सर तुम्ही आमच्याकडे अकाउंट ओपन केलं तर तुमचा एवढा बॅलन्स मिनिमम फक्त करंट अकाउंटला मेंटेन करायचा आहे, त्याच्यावरती जो फंड असेल त्याची इमिडिएटली आपण स्वीप इन FD करू शकतात विदिन अ फिंगर टिप, म्हणजे विदिन सेकंड्स ऑन युअर फिंगर टिप इन युअर फोन मध्ये ऍप मधनं तुम्ही स्वीप इन FD केली की क्विकली तुमचा फंड स्वीप इन FD मध्ये गेल्यानंतर तुमच्या फंडचा तुम्हाला इंटरेस्ट जास्त मिळेल. ठीक आहे, किंवा तुम्ही आमच्याकडे जर कधी एवढे पैसे ठेवले तर त्याच्यावरती जर त्या अकाउंटला करंट अकाउंटला जरी ठेवले तरी आमची बँक तुम्हाला एक्स्ट्रा इंटरेस्ट त्याचा चालू करते, कारण करंट अकाउंटला असलेल्या फंडला इंटरेस्ट मिळत नाही. पण मग काही बँक आहेत, उदाहरणार्थ कोटक बँक, तिच्यामध्ये जर 1 लाखाच्या, म्हणजे त्यांचं ते तसं ऑप्शन तुम्ही घेतलं असेल तर 1 लाखाचं तुमचा फंड असेल करंट अकाउंटला, करंट अकाउंटच्या बाबतीत बोलतोय आपण बिझनेसवाल्या, तर करंट अकाउंट मध्ये जर तुमचा फंड 1 लाखाच्या वर असेल तर कोटक बँक त्याला इंटरेस्ट चालू करते. बट इन दॅट केस त्या इंटरेस्टची खरं तर तशी गरजच नसते. तुम्हाला डेली लागणारा भांडवलासाठी किंवा उलाढालीसाठी लागणारा पैसा तिथे ठेवायचा आणि बाकी फंड तुम्ही स्वीप इन FD करू शकता. स्वीप इन FD म्हणजे तुम्हाला लागेल तेव्हा फंड इमिडिएटली त्या FD मधनं बाहेर येतो. तिला काही तसं FD ब्रेक करायचं नाही असं बंधन नसतं स्वीप इन FD ला. आणि स्वीप इन FD मध्ये असलेल्या फंडला तुम्हाला 7%, 6.5, 7.18, 12 असा इंटरेस्ट पण मिळतो. आता मग या त्याच्या कामाच्या ज्या आहेत त्या गोष्टी त्याने एक्सप्लेन करावा त्या बँकवाल्या माणसाने. त्याला जर कधी आमची सिक्युरिटी अशी आहे आणि आमच्याकडे आमचं सगळं AWS क्लाउडवर होस्टिंग आहे, लेटेस्ट टेक्नॉलॉजी हो, स्प्रिंग बूट मध्ये आमचं सगळं डेव्हलपमेंट आहे, असं जर सांगायला लागले त्या व्यक्तीला तर दॅट गाय विल से, ए बापू क्या चल रहा है तेरा, दिस इज कम्प्लीट इररिलेव्हंट, राईट? आता उदाहरणार्थ तुम्ही लोक जर कधी तुमच्या आई वडिलांना म्हटले, पप्पा मला असा काही क्लास करतोय मी अटेंड आणि मला त्यासाठी आता पुण्याला जायचंय, तर आई बाप्पा नाही समजवत बसणार का, अहो तिथं कोर जावा, एकदम कोर कॉम्प्युटर सायन्सला रिलेटेड, मग कोर कॉम्प्युटर सायन्स मध्ये ते बाबा अल्गोरिदम्स कसे वापरले जातात अशा पद्धतीने शिकवणं होतं वगैरे, असं सांगणार का माय बापाला? माय बाप विल से, ए भाऊ काय चाललंय, मला काय त्यातलं लिंक लागतंय ना, राईट? अँड दॅट इज ऑब्वियस. त्यांनी ते या गोष्टीत तेवढं पडणं शक्य नाही, कारण त्यांनी माझ्या कोणाचे एखाद्याचे आई वडील समजा शिक्षक असतील, त्यांना IT इंडस्ट्रीशी काय घेणं देणं, किंवा त्यांना माहिती काय बिचाऱ्यांना? हा, काहींना माहिती नसतं तरी पण ते विनाकारण अर्ध्या माहितीवर वेगवेगळे डिसिजन्स त्यांचे सांगत असतात, ती एक वेगळी गोष्ट आहे. पण समजा जनरली आता काही माझे आई वडील, माझे पॅरेंट्स फार्मिंग बॅकग्राऊंड मधनं मी होतो, शेती होती आमची, शेती आहे म्हणजे आमची, आणि माझ्या आई वडिलांना जर कधी मी असा तिथं प्रोजेक्ट नाही, याच्यात या टेक्निकल टर्मिनॉलॉजीज काय एक्सप्लेन करून त्यांना कळणार ते, आणि ते सांगणं गरजेचं आहे का? त्यांना आउटपुट सांगा फक्त, मी असं असं केलं, यातनं असं असं चांगलं झालं, किंवा हे असं असं वाईट झालं, इथे असं चुकलं, हे चांगलं झालं, हे पॉझिटिव्ह झालं, ते फायनल कन्क्लुजन त्यांना सांगितलं, त्यांना जे गरजेचं आहे ते सांगितलं की झालं. दॅट इज द कन्सेप्ट. मी माझ्या आई वडिलांना, म्हणजे माझी आईची तर डेथ झाली होती 2021 मध्ये, पण माझ्या वडिलांना जर सांगितलं असतं 2022 मध्ये की बापू मी जवळपास 2.5-3 लाख वगैरे पगाराच्या नोकरीची राजीनामा, मी सोडतोय नोकरी, तर माय फादर वुड हॅव सेड, अरे पागल हो गया क्या तू, नोकरी छोड रहा है, अरे नोकरी कशाला सोडतो म्हणून बोलले असते माझे वडील. आणि इनफॅक्ट माझे वडील बोलले नाही, पण माझ्या काही मित्र वगैरेंच्या कुठेतरी फॅमिलीला काहीतरी कळलं तर दे एक्सप्लेन देम, त्या मित्राच्या आई वडिलांनी त्याला सांगितलं, त्या मित्र, अरे ते असं कसं काय तो डिसिजन घेतोय म्हणून. मग तो मित्र मला पण म्हटला, अरे मम्मी अशी म्हणत होती. म्हटलं मम्मी तिच्या जागेवर बरोबर विचार करते, लेट हर थिंक इन हर ओन वे, लेट मी गो इन माय वे. ठीक आहे, ते त्यांच्या जागी बरोबर विचार करतायत म्हटलं. ठीक आहे, मग ते तसं होतं. म्हणजे या गोष्टी आपल्याला सगळ्या हाईड कराव्या लागतात. हाईड इन द सेन्स, या गोष्टी त्यांना एक्सप्लेन करणं गरजेचं नसतं, आणि एक्सप्लेन करायला गेलं तर मात्र ते कॉम्प्लिकेट होऊ शकतं, राईट? म्हणजे उदाहरणार्थ कुठलंही बँकेचं सॉफ्टवेअर वापरणाऱ्या किंवा कुठलेही सॉफ्टवेअर वापरणाऱ्या लोकांना जर हे सांगितलं की बाबा आम्ही बनवलेला कोड
या टेक्नॉलॉजी मध्ये बनवलेला आहे, तर त्या लोकांना प्रश्न पडेल की तुझ्या त्या टेक्नॉलॉजीशी मला काय घेणं देणं आहे, मला वापरायला ते स्मूथली इझफुली वापरताच येत आहे का, आणि माझं लुक अँड फील व्यवस्थित आहे का, वापरायला अवघड जात नाहीये ना. बस दॅट्स व्हॉट द नीडेड फॉर द एंड युजर और द लेमॅन हू इज बिंग द युजर ऑफ दॅट पर्टिक्युलर सॉफ्टवेअर. म्हणजे हायडिंग इंटरनल डिटेल्स अँड हायलाइटिंग सेट ऑफ सर्व्हिसेस इज द कन्सेप्ट ऑफ अब्स्ट्रॅक्शन. अँड व्हॉट इज बेनिफिट ऑफ अब्स्ट्रॅक्शन? चा खरा बेनिफिट तर हा आहे की एंड युजरला इज ऑफ यूज होतो. एंड युजरला यूज करताना अवघड वाटण्याचा प्रश्नच येत नाही. हे मिनी स्टेटमेंट आपण काढलं. हे मिनी स्टेटमेंट करताना माझा पिन जातोय, माझा बँकेच्या डिटेल्स ओव्हर द नेटवर्क ट्रान्समिट होत आहेत आणि बँकेच्या सर्व्हरवरनं मला डेटा तिथपर्यंत येतोय. ते कुठल्या तरी सिक्युअर अल्गोरिदमने इन्क्रिप्टेड डेटा येतो, इथे डिक्रिप्ट होतो. हे जर कधी थर्ड पर्सनला एक्सप्लेन केलं तर तो कन्फ्युज होईल बिचारा. आता पूर्वी काही म्हणजे मी कॉलेजला असताना एटीएम जरा जास्त ग्रामीण भागात माहिती नव्हतं. मी कॉलेजला असताना तर तेव्हा जर कधी आमच्या शेतकरी लोकांना आम्ही जर असं बोलता बोलता जर कधी विषय निघाला की असं एटीएम मशीन असतं, तिथे आपण एटीएम कार्ड टाकून आपल्याला पैसे आपले काढता येतात, तर मला स्वतःलाच आमचे एक काका होते, म्हणजे माझ्या ओळखीतले, मला सख्खे काका नाहीयेत, असं ओळखीतले गावातले वगैरे, त्यांनी मलाच असा प्रश्न विचारला होता, म्हणजे आपल्या वाट्याचे तेवढे पैसे त्या मशीन मध्ये ठेवलेले असतात का म्हणे. And that was very much right question. And I was not like कि अरे क्या पूछ रहे हो, वो उनका सही क्वेश्चन था. उनके लिए that question आना क्या बोलते हैं आप उसको, वो जायज है. That person can ask such questions because उनको नहीं पता ना ये कैसे होता है, और बाद में वही एटीएम यूज करते भी थे, करते हैं, अभी भी यूज करते हैं एटीएम. तर ते काका मला असं बोलले, आणि मग त्यांना त्या डिटेल्स मध्ये माहिती असणं गरजेचंच नाही ना. त्यांचं काम होतंय, एटीएम टाकलं, पिन टाकलं, पैशाचं अमाऊंट टाकलं, पैसे आले, रिसिप्ट मिळाली, बॅलन्स त्यांना फायनल त्यांचा दिसला, झालं. मधल्या डिटेल्स काय आहेत त्या त्यांना एक्सप्लेन करणं गरजेचंच नाहीये. अँड दॅट इज द कन्सेप्ट ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन. फक्त सेट ऑफ सर्व्हिसेस हाईड करायचं, फक्त सेट ऑफ सर्व्हिसेस हायलाइट करायचं. हायलाइटिंग सेट ऑफ सर्व्हिसेस, हायलाइटिंग सेट ऑफ सर्व्हिसेस अँड हायडिंग internal implementation details. hiding internal details म्हणा पाहिजे तर. डिटेल्स हाईड करणं आणि सेट ऑफ सर्व्हिसेस हायलाइट करणं म्हणजेच काय आहे, ऍब्स्ट्रॅक्शन. राईट, दॅट इज द कन्सेप्ट ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन. तुम्हाला जर सांगितलं तुम्ही फेसबुक वापरतात, तुमचा सगळा जो काही तुम्ही पोस्ट करतात, फोटो बिटो, हे ते सगळा डेटा फेसबुक कडे असतो. तो डेटा वापरून खूप मोठे कॅम्पेनिंग वगैरेवर तो इम्पॅक्ट केला जातो. तुमच्या मानसिकतेवर अटॅक करण्याचं काम सुद्धा त्या फेसबुकच्या डेटावर न करण्यात येतं. हे जर कधी तुम्हाला सांगत बसलं तर ते डोक्याची दही होऊन जाईल. ठीक आहे, टिकटॉक म्हणे चायनीज ऍप होतं, तो डेटा तिकडे तुमचा चायनाकडे, पण तो डेटा चायनीज सर्व्हरकडे भरपूर जात होता. म्हणजे त्याचा उपयोग काही देशाविरुद्ध होणाऱ्या ऍक्टिव्हिटीज साठी पण होऊ शकतो, असं जर तुम्हाला सांगितलं तर ते किती अवघड वाटलं असतं. पण टिकटॉक वापरून बरेच लोक फेमस झाले. राईट, अँड दॅट्स ओके. म्हणजे एंड युजरला त्या सगळ्या गोष्टी माहिती असणं गरजेचंही नसतं. तर हायलाइटिंग सेट ऑफ सर्व्हिसेस अँड हायडिंग इंटरनल इम्प्लिमेंटेशन डिटेल्स इज द कन्सेप्ट ऑफ ऍब्स्ट्रॅक्शन. ओके, मग आता तुम्ही म्हणाल की मास्तर ते ठीक आहे, पण हे इथं जावाच्या बाबतीत जे आपलं चाललंय त्याच्या बाबतीतलं कसं? तर मी इथे तुम्हाला दोन एक्झाम्पल दिले की डिटेल्स सगळ्या तुम्ही ऍब्स्ट्रॅक्ट मध्ये टाकत नाही. प्रोजेक्ट रिपोर्टच्या डिटेल्स वाचायचे असतील तर रिपोर्ट वाचा. ऍब्स्ट्रॅक्ट फक्त वाचून तुम्हाला ओव्हरलुक घ्यायचा असेल तर तिथे फक्त ऍब्स्ट्रॅक्टेड गोष्टी आहेत, म्हणजे काय काय केलं तेवढं आहे. तसंच ऍब्स्ट्रॅक्शनची कन्सेप्ट रिअल टाइम एक्झाम्पल घेण्यासाठी आपण बँकेच्या एटीएमच्या एक्झाम्पल साठी गेलो. त्याच्यानंतर हा असा प्रश्न येतो की हाऊ द ऍब्स्ट्रॅक्शन इज अचिव्ड इन कोड इन जावा. जावा मध्ये कोड मध्ये ऍब्स्ट्रॅक्शन कसं अचिव्ह केलं जातं. ठीक आहे, तर बघा, तर इफ यू नो एव्हरीथिंग अबाउट व्हॉट टू डू, इफ यू नो एव्हरीथिंग अबाउट व्हॉट टू डू अँड हाऊ टू डू, व्हॉट टू डू and how to do, what to do and how to do. If you know everything about what to do and how to do, go for class. ठीक आहे, if you know everything about what to do, काय करायचंय ते सगळं माहिती आहे तुम्हाला, बट काही वेळा तुम्हाला कसं करायचंय ते माहित नाही. काही गोष्टी माहिती आहेत, everything about everything, what to do, everything about what to do and how to do,
and here everything about, you know everything about what to do, but if you don't know everything, spelling चुकली, everything about what to do, but how to do you know partially only, you know partially how to do, go for abstract class. आणि नेक्स्ट इंटरफेसच्या बाबतीत कसं, तर इफ यू नो एव्हरीथिंग अबाउट, काय करायचंय हे माहितीच नाहीये त्याच्याशिवाय कोडला स्टार्टच करू शकत नाही. पण कसं करायचंय हे न माहित असताही आपण स्टार्ट करू शकतो. कोड मला करायचा काय कोड ते सुरुवात केली आपण, पण मध्ये कोडच्या आत काय लिहायचंय म्हणजे मेथड डिक्लेअर केल्या मी, पण डिक्लेअर केलेल्या मेथडच्या आत लॉजिक काय लिहायचंय मला माहित नाही. यू नो एव्हरीथिंग अबाउट व्हॉट टू डू बट यू don't know how to do, तर गो फॉर इंटरफेस. मग हे कसं आणखी तुम्हाला इथे क्लिअर झालं नसेल हे, याच्यावर आपण पुन्हा येऊ. लेट्स गो बॅक टू द इक्लिप्स फॉर नाऊ अँड लेट मी जस्ट open some or create some class. Let me just create some class. I'm just creating a class in which I am giving name of arithmetic operation. Let me say arithmetic operation, arithmetic operations किंवा arithmetic operations साठीचा क्लास arithmetic op नाव देतो क्लासला आणि क्लास क्रिएट करतो. आणि या क्लास मध्ये मी एक मेथड लिहितो. लेट मी से मेथड नेम ऍड. ठीक आहे. आणि ऍड मेथडला मी इनपुट्स पण देतोय, एक इंट n1 आणि दुसरा इंट n2. ठीक आहे. n2 मेथड कंप्लीट करतो. त्या मेथडला रिटर्न टाइप द्यायचा राहिलाय तो पण देतो, इंट मेथडचा रिटर्न टाइप. आणि मला मेथडला बॉडी म्हणजे लॉजिक काय लिहायचं ते माहित नाहीये आता या मेथडचं. मला हे कळतंय की दोन इनपुट्स मी इंट घेणार आहे आणि त्यांची मला बेरीज करायची आहे, पण ते लॉजिक काय लावू हे कळत नाही, म्हणून मी लावून दिलं सेमीकॉलन. म्हणजे मी मेथडला लिहिली नाही बॉडी. आय एम नॉट रायटिंग बॉडी ऑफ मेथड. जर मी मेथडला बॉडी लिहित नाही तर ती मेथड मला एरर देते आणि म्हणते द मेथड रिक्वायर्स अ बॉडी इन्स्टेड ऑफ सेमीकॉलन. आणि त्याच्या पुढे म्हणते क्विक फिक्सेस इक्लिप्स देतो. काय इक्लिप्स फिक्स देतोय, ऍड बॉडी और चेंज अरिथमेटिक ओपी डॉट ऍड टू ऍब्स्ट्रॅक्ट. मी म्हटलो ठीक आहे, मला बॉडी कशी द्यायची, लॉजिक काय द्यायचं ते माहितच नाहीये, म्हणून मी बॉडी देऊ शकत नाही मेथडचं. इम्प्लिमेंटेशन काय करायचंय मला माहित नाहीये, बनवा तिला ऍब्स्ट्रॅक्ट. म्हणजे ही मेथड बनली तुमची ऍब्स्ट्रॅक्ट. आता ऍब्स्ट्रॅक्ट बनली तर पुन्हा आणखी इथं एरर दिसते. आता ही एरर फक्त या मेथड पुरता मर्यादित राहिलेली नाहीये, तर ती क्लासची पण एरर झालीये, क्लासला पण ती एरर येते. क्लासला ओव्हर करून पाहिलं तर काय एरर दिसते बरं. Read, someone please read. What is the error at class level? Hover केलंय मी, फक्त एरर रीड करा. The type बोल. The type arithmetic OP must be an abstract class to define abstract method. हा टाइप अरिथमॅटिक ओपी म्हणजे टाइप का म्हणतो आपण की कुठलाही क्लास एक प्रकारे नॉन प्रिमिटिव्ह डेटा टाइपच असतो, म्हणून त्याला इक्लिप्स टाइप म्हणत असतं. तर हा क्लास किंवा टाइप अरिथमॅटिक ओपी मस्ट बी अन ऍब्स्ट्रॅक्ट क्लास टू डिफाइन अन ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. मग ऍब्स्ट्रॅक्ट मेथड कुठे आहे, ही आपण जी बनवली ना, हिला ऍब्स्ट्रॅक्ट लावला ना, ही झाली ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. मग ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्स काय असतात, तर ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्स डू नॉट स्पेसिफाय बॉडी. ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्स डू नॉट स्पेसिफाय बॉडी म्हणजे ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्सला बॉडी नसते. दोज आर जस्ट डिक्लेअर्ड मेथड्स, फक्त डिक्लेअर करून दिले. ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्स डू नॉट स्पेसिफाय बॉडी और डू नॉट हॅव बॉडी म्हटलं तरी चालेल, डू नॉट स्पेसिफाय बॉडी. मग जर कधी माझ्या क्लासमध्ये एक जरी ऍब्स्ट्रॅक्ट मेथड असली तर तो क्लास कसा झाला पाहिजे, ऍब्स्ट्रॅक्ट क्लास असला पाहिजे. मेक टाइप अरिथमॅटिक ऍब्स्ट्रॅक्ट हे इक्लिप्स देत आहे मला, हे आपलं आयडीई सॉफ्टवेअर मला म्हणतंय की त्याला ऍब्स्ट्रॅक्ट बनव. मी म्हटलं ठीक आहे बनव. तर पब्लिक ऍब्स्ट्रॅक्ट क्लास अरिथमॅटिक ओपी आणि त्याच्यामध्ये मग ही एक ऍब्स्ट्रॅक्ट मेथड काय लिहिलं, इंट ऍड इंट n1 इंट n2 इनपुट पाहिजेत या मेथडला आणि तिला आपण लिहिलं सेमीकॉलन. म्हणजे मेथड विदाउट बॉडी. ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्स डू नॉट स्पेसिफाय बॉडी or
मेथड विदाउट बॉडी, मेथड विदाउट बॉडी, विदाउट बॉडी म्हणजे तिला बॉडी नाहीये तर ती फक्त डिक्लेअर्ड मेथड आहे. मेथड विदाउट बॉडी इज ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. राईट, मेथड विदाउट बॉडी काय असते? ऍब्स्ट्रॅक्ट मेथड असते. ठीक आहे, क्लिअर होत आहे तुम्हाला इथपर्यंत? अंडरस्टूड आहे इथपर्यंत? मेथड विदाउट बॉडी इज ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. अँड याचाच अर्थ असा झाला की आय नो व्हॉट टू डू. काय मेथड लिहायची माहिती पण तिचं लॉजिक कसं लिहायचं ते माहित नाही, मग तिला बनवा ऍब्स्ट्रॅक्ट. मग त्या क्लासला पण बनवावं लागेल तुम्हाला ऍब्स्ट्रॅक्ट. आता इथे थोडीशी मेक येईल पुढे बघा. या अरिथमेटिक ओपी क्लासचा कुठेतरी जर ऑब्जेक्ट बनवला, ठीक आहे, अरिथमेटिक ओपी एओ इक्वल टू न्यू अरिथमेटिक ओपी असं जर केलं आणि एओ डॉट ऍड मेथडला कॉल केलं आणि 2 इंट इनपुट आर्ग्युमेंट पास केले, काय होणार बरं? ही मेथडने काय लॉजिक द्यायचं ही मेथड जर कॉल झाली तर? म्हणजे उदाहरणार्थ मी असं म्हणतोय, समजा कुठेतरी कुठल्या तरी एका क्लासमध्ये किंवा याच क्लासमध्ये मेन मेथड आपण जर घेतली असती, त्या मेन मेथडच्या आत हे अरिथमेटिक ओपी क्लासचं अरिथमेटिक ओपी क्लासचा एओ एक रेफरन्स व्हेरिएबल बनवून न्यू अरिथमेटिक ओपी असा एक ऑब्जेक्ट बनवतोय समजा. असं जर मी केलं असतं आणि एओ डॉट ऍड मेथडला कॉल करून तिला आर्ग्युमेंट्स पास करतोय. काय आर्ग्युमेंट्स पास करतोय? लेट्स से 3 and 21. ठीक आहे, तर आता या मेथडला जर कधी कॉल करता आलं केलं असं तर ही मेथडचा कॉल जेव्हा इथे येईल, या मेथडने करायचं काय? तिच्याकडे बॉडीच नाहीये, काय एक्झिक्युशन देणार ती आउटपुट? नॉट पॉसिबल, काहीच नाही देऊ शकत. सो इन सच सिनॅरिओज ऍब्स्ट्रॅक्ट क्लासमध्ये ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्स असतात किंवा क्लासमध्ये एक जरी ऍब्स्ट्रॅक्ट मेथड असली तरी क्लास ऍब्स्ट्रॅक्ट असतो. दॅट्स वाई ऍब्स्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवू दिला जात नाही. कळतंय का? ऍब्स्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवता येत नाही. ऍब्स्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवला तर काय झालं असतं? ऍब्स्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवून ऑब्जेक्ट रेफरन्स यूज करून त्या ऑब्जेक्ट रेफरन्सने तुम्ही ऍब्स्ट्रॅक्ट मेथडला जर कॉल केला एखाद्या, तर त्या ऍब्स्ट्रॅक्ट मेथडच्या आत काहीच बॉडी नसल्यामुळे ती तुम्हाला आउटपुट काय देणार? म्हणून ऍब्स्ट्रॅक्ट क्लासेसचा ऑब्जेक्ट बनवता येत नाही. येतंय का लक्षात? अंडरस्टूड आहे? कळलं नाही कळलं काय म्हटलं? येस सर, कळलं. मग आता पुन्हा दुसरी मेथड लिहिली आपण याच क्लासमध्ये, इंट सबस्ट्रॅक्ट. या सबस्ट्रॅक्ट मेथडचं मला माहिती आहे समजा की बाबा मला 2 इंट पाहिजेत, एम आणि इंट दुसरा मी घेतला एन म्हणून. एकाचं नाव दिलं इथल्या इथे लोकल व्हेरिएबल एम आणि एन. जो व्हॅल्यू तुम्ही पहिले पाठवणार आहे त्याच्यातनं मला दुसरी व्हॅल्यू मायनस करायची आहे, म्हणजे एम मायनस एन करायचं आणि रिटर्न करतोय. हे मला माहिती, म्हणजे या मेथडला मी बॉडी दिली, म्हणजे दिस इज नॉट ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. Yes, in an abstract class, you can have abstract methods as well as non-abstract methods also. कळतंय का? सबस्ट्रॅक्ट आणि अब्स्ट्रॅक्ट कन्फ्युज होऊ नका. हे सबस्ट्रॅक्ट म्हणजे सबस्ट्रॅक्शन साठी मेथड लिहिली आहे ती. कळतंय का? In a abstract class, you can have abstract methods as well as non-abstract methods also. कळतंय? नॉन ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्स म्हणजे कॉन्क्रीट मेथड्स पण आपण लिहू शकतो विथ बॉडी वाल्या, आणि ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्स म्हणजे ज्यांना बॉडी नाही अशाही मेथड्स आपण लिहू शकतो. मग आता इथे या पेंट मध्ये आणि रीड दिस पॉइंट. एव्हरीथिंग अबाउट व्हॉट टू डू आपल्याला माहिती आहे. एव्हरीथिंग ऑफ म्हणूया. एव्हरीथिंग ऑफ व्हॉट टू डू आपल्याला माहिती आहे. मी शॉर्टकट वापरायला गेलो होतो पण मी तुम्हाला कन्फ्युजन होऊ शकतं म्हणून पुन्हा लिहितोय. एव्हरीथिंग ऑफ व्हॉट टू डू आपल्याला माहिती आहे, हाऊ टू डू पण आपल्याला माहिती आहे, तेव्हा आपण क्लास लिहितो. आपल्याला एव्हरीथिंग अबाउट व्हॉट टू डू माहिती आहे पण हाऊ टू डू आपल्याला पार्शियली माहिती आहे, तर आपण ऍब्स्ट्रॅक्ट क्लास लिहितो. पार्शियली हाऊ टू डू माहिती आहे म्हणजे काय? एखादी मेथड जरी अशी असली की जिच्या बाबतीत आपल्याला लॉजिक काय लिहायचंय, बॉडी काय लिहायची माहिती नाहीये, तर आपण त्या मेथडला ऍब्स्ट्रॅक्ट करणार आणि क्लासला पण ऍब्स्ट्रॅक्ट करणार. म्हणजे आपल्याला कसं लॉजिक सगळ्या मेथड्सचं माहिती नाहीये. लॉजिक कसं लिहायचं हे सगळ्या मेथड्सचं माहित नाहीये. समजा एखाद्या मेथडचं आपल्याला माहित नाहीये तर ती आपण ऍब्स्ट्रॅक्ट केली आणि म्हणून क्लास पण ऍब्स्ट्रॅक्ट झाला. सो यू डोंट नो एव्हरीथिंग अबाउट हाऊ टू डू. यू नो हाऊ टू डू ओनली पार्शियली. कळतंय का? ती कन्फ्युजन झालं.
अंडरस्टूड आहे? क्लिअर आहे सर. ओके. आता इथे या, म्हणजे इंटरफेस या ऍब्स्ट्रॅक्ट क्लासचा आपण ऑब्जेक्ट बनवू शकत नाही. ठीक आहे, हे एक लक्षात घ्या. तसंच मग समजा आपण उदाहरणार्थ अजून एखादा एक इथे इंटरफेस बनवला. इंटरफेस लेट मी से इंटरफेस. इंटर ऑफ वन नाव दिलं त्याला. ठीक आहे, इंटर ऑफ वन नाव दिलं इंटरफेसला. आता इंटरफेस नेम अँड क्लास नेम ऑलवेज शुड स्टार्ट विथ कॅपिटल लेटर. हे जावा स्टँडर्ड्स आहे. आपण इंटर ऑफ वन इंटरफेस बनवला आणि या इंटरफेस मध्ये आपण काहीतरी 2-3 मेथड्स लिहितोय. फॉर एक्झाम्पल मी एक मेथड लिहितोय की गेट डेटा मेथड लिहितोय. ही गेट डेटा मेथड माझी रिटर्न काहीच करणार नाहीये. ही समजा प्रिंट करणार आहे. डेटा घेऊन तो सेट करून टाकणार आहे आपल्या याला व्हेरिएबल्सला. आणि जो डेटा घेणार आहे तो समजा काहीतरी एक इंट आर्ग्युमेंट, इंटेक्स आणि एखादी डबल आर्ग्युमेंट, डबल डी असं काहीतरी घेते समजा. आणि मी हिला शेवटी बॉडी देण्याचा प्रयत्न केला. तर बघा काय होतं. तुम्ही बॉडी देण्याचा जर प्रयत्न केला इंटरफेसच्या मेथडला तर तिथे एरर येते. काय एरर येते? ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्स डू नॉट स्पेसिफाय अ बॉडी. अरे बाबा, याला कुठं आम्ही ऍब्स्ट्रॅक्ट केलं? ऍब्स्ट्रॅक्ट तर आपण कीवर्ड लावलाच नाही या मेथडला आणि तिला डायरेक्ट मी बॉडी देण्याचा प्रयत्न करतोय. तर भाऊ इथं आपल्याला बॉडी देऊन चालत नाही इंटरफेस मध्ये. का? तर इंटरफेस मधल्या सगळ्या मेथड्स बाय डिफॉल्ट ऍब्स्ट्रॅक्ट असतात. ऑल द मेथड्स इन इंटरफेस आर बाय डिफॉल्ट ऍब्स्ट्रॅक्ट. तुम्ही ऍब्स्ट्रॅक्ट कीवर्ड लावणं गरजेचं नाही. इनफॅक्ट लावलाच जात नाही. ते बाय डिफॉल्ट असतं. ऑटोमॅटिक ती ऍब्स्ट्रॅक्ट असतेच. पुन्हा तुम्ही ऍब्स्ट्रॅक्ट कीवर्ड लावून काही विशेष काम करत नाहीत. म्हणे ऑलरेडी ती ऍब्स्ट्रॅक्ट आहे, परत ऍब्स्ट्रॅक्ट कीवर्ड कशाला लावताय असं म्हणतं आपल्याला जावा किंवा इक्लिप्स. ठीक आहे. तर ऑल द मेथड्स इन इंटरफेस आर ऍब्स्ट्रॅक्ट. म्हणजे इंटरफेसचं काम काय? जस्ट डिक्लेअर द मेथड्स, दॅट्स इट. फक्त डिक्लेअर करा मेथड्स, बाकी काहीच करायचं नाही. फक्त डिक्लेरेशन ऑफ मेथड्स. म्हणजे आय नो अबाउट व्हॉट टू डू बट आय डोंट नो अबाउट हाऊ टू डू. काय करायचंय ते माहितीये पण ते कसं करायचं ते काहीच माहित नाही. देन इंटरफेस, राईट एव्हरीथिंग and everything will be abstract. Every methods will be, all the methods in interface will be abstract. Write any method in interface and it will be abstract. आता काही लोक म्हणतील सर ने मी जावा 8 मध्ये वाचलंय की वी कॅन हॅव डिफॉल्ट अँड स्टॅटिक मेथड्स इन इक्लिप्स विथ बॉडी. अरे दादू, ते जावा 8चं आहे, थोडं पुढचं व्हर्जनचं आहे. मग ते जावा 8चं आपण जेव्हा जावा 8 फीचर्स तुम्हाला सांगेल की हे लर्न करा, त्यावेळेला ते लर्न होईल. आता मात्र आपण जावा चाललं, आपलं जावा 7 पर्यंतचं समजा पाहिजे तर स्पेसिफिकली. तर ते डिफॉल्ट अँड स्टॅटिक मेथड्सचा एक वेगळा यूज आहे, बेनिफिट आहे, ते आपण तिकडे डिस्कस करणार. त्याचं आता सध्या टेन्शन घेऊ नका. ठीक आहे. सो ऑल द मेथड्स इन इंटरफेस आर ऍब्स्ट्रॅक्ट. ऑल द मेथड्स इन इंटरफेस आर ऍब्स्ट्रॅक्ट. मग ऑब्व्हियसली इंटरफेसचा जर ऑब्जेक्ट बनवू दिला तर ह्या ऍब्स्ट्रॅक्ट मेथडला कॉल करून काय देणार आहे ती मेथड? तिला बॉडीच नाहीये, ती एक्झिक्युशन तरी काय करणार? That's why interfaces and abstract classes. Interfaces and abstract classes cannot be instantiated. Interface and abstract class चा ऑब्जेक्ट बनवता येत नाही. इथं लिहितो खाली. Interfaces, ठीक आहे, interfaces and abstract classes. Interfaces and abstract classes can't be instantiated. Instantiated म्हणजे ऑब्जेक्ट बनवता येत नाही. इन्स्टन्शिएट करणं म्हणजे काय करणं? ऑब्जेक्ट बनवणं. इंटरफेसेस आणि ऍब्स्ट्रॅक्ट क्लासेस कॅन नॉट बी इन्स्टन्शिएटेड. इंटरफेस आणि ऍब्स्ट्रॅक्ट क्लासचा ऑब्जेक्ट बनवता येत नाही. ऑब्जेक्ट का बनवता येत नाही? तर ऑब्व्हियसली जर ऑब्जेक्ट बनवला तर त्याच्यामध्ये असलेल्या ज्या ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्स आहेत त्यांचं जर कॉल केलेला बनवल्या ऑब्जेक्टने तर त्या इंटरफेस किंवा ऍब्स्ट्रॅक्ट क्लास मधल्या ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्सला कॉल केला तर ऍब्स्ट्रॅक्ट मेथड्सने काय इम्प्लिमेंटेशन द्यावं? त्याच्याकडे इम्प्लिमेंटेशनच नाहीये, कारण त्या मेथड्सला बॉडीच नाहीये. ठीक आहे. तर इथे पुन्हा आणखी काही वर्ड्स लिहितो. ऍब्स्ट्रॅक्ट मेथड काय असते? मेथड विदाउट बॉडी. मेथड विदाउट बॉडी इज अ ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. ठीक आहे. मेथड विदाउट बॉडी इज अ ऍब्स्ट्रॅक्ट मेथड. म्हणजे इट इज जस्ट अ डिक्लेअर्ड मेथड, नॉट इम्प्लिमेंटेशन वाली मेथड, और नो इम्प्लिमेंटेशन इज अवेलेबल फॉर दॅट मेथड. आणि मग इथे आपण जर म्हटलो की concrete class or the class याच्यामध्ये no abstract methods are there. There is no abstract method. No abstract. एकही abstract method आपल्या क्लासेस मध्ये नसते. म्हणजे कोणत्या क्लासेस मध्ये? कॉन्क्रीट क्लास जो आपला
नॉन ऍबस्ट्रॅक्ट म्हणजे ऍबस्ट्रॅक्ट क्लास नसतो. आपण जे आतापर्यंत लिहित होतो ते सगळे ऑल द मेथड्स इन आवर क्लास आर नॉन ऍबस्ट्रॅक्ट. त्याच्यात ऍबस्ट्रॅक्ट मेथड अजिबात नसते. ठीक आहे. आता आणखी आपण काय डिस्कस करतोय खरं तर आणखी आपला पुढचा मुद्दा इथे लिहून घेऊ आपण की ऑल द मेथड्स इन ऍबस्ट्रॅक्ट क्लास आर. आता इथं पुढचा स्टेटमेंट आहे ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये if at least one method is abstract, if at least one method is abstract, class must be abstract. class must be abstract. जर एक जरी मेथड ऍबस्ट्रॅक्ट असली तर क्लास कसा पाहिजे? ऍबस्ट्रॅक्ट. एक जरी मेथड ऍबस्ट्रॅक्ट असली तर तो क्लास ऍबस्ट्रॅक्ट असला पाहिजे. बट असं उलट नाही राहत. ते ऍबस्ट्रॅक्ट क्लास आहे पण त्याच्यात एकही मेथड ऍबस्ट्रॅक्ट नाही ते चालतं. If at least one method is abstract, class must be abstract. But in a abstract class, in a abstract class, there is no abstract method. Is accepted. ते accept आहे. ठीक आहे. म्हणजे एका क्लासमध्ये तो ऍबस्ट्रॅक्ट क्लास आहे पण त्याच्यात एकही मेथड ऍबस्ट्रॅक्ट नाही असं चालतं. ते मान्य आहे. ते अलाउड आहे. मग असं का असेल बरं? पूर्ण कॉन्क्रीट क्लास आहे, आपल्याला सगळंच त्याचं लॉजिक आपण दिलेलं आहे, तरी पण त्याला ऍबस्ट्रॅक्ट का बनवायचा? मग त्याला ऍबस्ट्रॅक्ट बनवायचं कारण तिथे असं असतं त्या ठिकाणी खरं तर तिथे कारण या हिशोबाने त्याला ऍबस्ट्रॅक्ट बनवलेलं असतं की बाबा त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवू द्यायचा नाहीये. ठीक आहे. But abstract class, in an abstract class there is no abstract method that is accepted. And why it is accepted? असा क्लास का लिहिला जात असेल तर त्या क्लासचा ऑब्जेक्ट बनवू द्यायचा नसला की ते तसं लिहितात. तसं लिहिता येतं. ते अलाउ केलेले आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्ही क्लास पूर्ण बॉडी त्याची प्रोव्हाइडेड आहे पण त्याला ऍबस्ट्रॅक्ट बनवलेला आहे. सगळ्या मेथड्सची बॉडी त्या क्लासमध्ये अवेलेबल आहे तरी पण त्याला ऍबस्ट्रॅक्ट बनवलेलं आहे. तसं चालतं. ते अलाउ केलेलं आहे. ठीक आहे. And what is next point? Next is interfaces and abstract classes cannot be instantiated. Interface and abstract classes चा ऑब्जेक्ट बनवता येत नाही. हे पाठ करा डायरेक्ट स्टेटमेंट. हे डोक्यातच ठेवा. Interfaces and abstract classes cannot be instantiated. Interfaces and abstract classes can't be instantiated. Meaning interface आणि abstract class चा ऑब्जेक्ट बनवता येत नाही. इन्स्टन्शिएट करणं म्हणजे ऑब्जेक्ट बनवणं किंवा आपण जनरली असं बोलतो बघा, ऑब्जेक्ट इज द इन्स्टन्स ऑफ ए क्लास. एका क्लासचा आपण पाहिजे तेवढे इन्स्टन्स बनवू शकतो आणि दोज इन्स्टन्सेस आर नथिंग बट ऑब्जेक्ट. फॉर वन क्लास वी कॅन क्रिएट n नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स अँड ऑल दोज ऑब्जेक्ट्स आर द इन्स्टन्स ऑफ ए क्लास. त्या क्लासचे ते काय असतात? एक इन्स्टन्स असतात. तर मग तुम्ही एका क्लासचे पाहिजे तेवढे इन्स्टन्स बनवू शकतात पण इंटरफेस आणि ऍबस्ट्रॅक्ट क्लासचा इन्स्टन्सच बनवता येत नाही म्हणजे ऑब्जेक्टच क्रिएट करता येत नाही. का? तर म्हणे इंटरफेस आणि ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये तर एकतरी मेथड ऍबस्ट्रॅक्ट असेल किंवा नाही पण असेल पण इंटरफेस मध्ये तर सगळ्याच मेथड ऍबस्ट्रॅक्ट असतात. पण ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये जर एखादी जरी ऍबस्ट्रॅक्ट मेथड असेल आणि जर त्यांचा आपण ऑब्जेक्ट बनवू शकलो आणि त्या मेथडला जर कॉल केला तर त्या मेथडने काय एक्झिक्युशन द्यायचं? तिच्याकडे काहीच बॉडी नाहीये. That's why interfaces and abstract classes cannot be instantiated. कन्सेप्ट क्लिअर झाली? तुम्हाला लक्षात आलेला आहे इंटरफेस, ऍबस्ट्रॅक्ट क्लास आणि क्लास मधला डिफरन्स? सर हॅलो, जर त्याचा काही उपयोगच नाही, एक्झिक्युशनच होत नाही, मग ते बनवतात का? त्याचा उपयोग नसेल तर ती कन्सेप्ट कशाला असेल ना? फक्त काय उपयोग आहे ते आता क्लिअर होत नाही. ते आपल्याला कलेक्शन चालू झालं का ते क्लिअर होत. हा, आता प्रश्न हा आहे, हा तसा खरं तर साहजिक प्रश्न आहे. हा प्रश्न असायलाही पाहिजे. म्हणजे जसं याने विचारला, आता कोणी विचारला तर मला, मी पाहिलं नाही, नाव माहित नाही मला, ज्याने कोणी विचारला की बाबा त्या मेथड्सला फक्त डिक्लेअर करून काय उपयोग आहे? तर जनरली काय होतं की ज्या काही मेथड्स आहेत या अशा डिक्लेअर केलेल्या, या खरं तर इंटरफेस बनवला जातो कोणाचा तरी पॅरेंट होण्यासाठी फक्त. म्हणजे काही 4 प्रकारचे क्लासेस आहेत.
त्यांच्यामध्ये काहीतरी सिमिलॅरिटी आहे. आता मी तुम्हाला एक इथं एक्झाम्पलच देतो क्विकली, म्हणजे थोडीशी आयडिया येईल तुम्हाला. ठीक आहे, मला एक ड्रॉ मेथड लिहायची आहे. ठीक आहे, एक मेथड मला लिहायची आहे शेप मेथड, सॉरी एक क्लास लिहायचा आहे मला शेप, पण इट्स नॉट माय क्लास, आय वॉन्ट क्रिएट इट इंटरफेस. आता चुकून माझ्याकडनं क्लास बनवला गेला, डोंट वरी, इथे इंटरफेस कीवर्ड टाका क्लासच्या जागी. हा, माझा झाला इंटरफेस. आता इंटरफेसच्या आत मी मेथड लिहिली ड्रॉ. काय मेथड लिहितोय मी? ड्रॉ. ठीक आहे, ड्रॉ मेथड लिही. आता ही ड्रॉ मेथड काय म्हणे की हिला रिटर्न काय करणार आहे ते लिही, म्हणतो काही नाही वॉइड, आणि ड्रॉ मेथड लिहून टाकली, झालं. या मेथडचं काम काय आहे? ड्रॉ. पण काय ड्रॉ करायचं आहे? कुठला तरी शेप. पण कुठला शेप आणि कसा ड्रॉ करायचा आहे काहीच माहित नाही. मग याचा उपयोग काय आहे? म्हणजे समजा इथे मी आता काय केलं, मी पुन्हा एक क्लास लिहिला. समजा त्याला नाव दिलं सर्कल. सर्कल. आणि सर्कल शेप, सर्कल हा क्लास इम्प्लिमेंट करतोय, इम्प्लिमेंट्स शेप. सर्कल हा शेपला इम्प्लिमेंट करतोय. तुम्ही म्हणाल इम्प्लिमेंट्स असं का बरं? एक्सटेंड्स लिहितो ना, क्लास टू क्लास एक्सटेंड असतं. इंटरफेसला जर पॅरेंट बनवत असू तर त्याला आपण इम्प्लिमेंट्स कीवर्ड वापरून पॅरेंट बनवतो. नाऊ सर्कल क्लास इज चाइल्ड ऑफ शेप इंटरफेस, असा याचा अर्थ झाला. तर इथे एरर यायला लागली. काय एरर आहे? म्हणे इथे एरर काय येते? पण नुसतं पॅरेंट बनवला आणि मध्येच एरर काय यायला लागली? तर ती एरर अशी आहे, हा जर कॉन्क्रीट क्लास असेल, हा जर ऍबस्ट्रॅक्ट क्लास नसेल, तर याच्यात एकही ऍबस्ट्रॅक्ट मेथड चालणार नाही, राईट? आपल्या कॉन्क्रीट क्लासमध्ये एकही ऍबस्ट्रॅक्ट मेथड नसते. पण आपल्याला हे पण माहिती आहे, एव्हरीथिंग ऑफ पॅरेंट इज अवेलेबल टू चाइल्ड. आणि या पॅरेंट शेप या इंटरफेस कडनं एक मेथड या चाइल्डला अवेलेबल होते. कोणती आहे ती मेथड? ती मेथड इथे शेप मध्ये गेल्या गेल्या आपल्याला माहिती आहे, ती ड्रॉ मेथड आहे. पण ती ऍबस्ट्रॅक्ट मेथड आहे. ऑब्व्हियसली इंटरफेस मधल्या सगळ्या मेथड ऍबस्ट्रॅक्ट असतात. आता ती पॅरेंट कडनं याला ऍबस्ट्रॅक्ट अवेलेबल आहे सर्कल क्लासला. आणि जर याच्यामध्ये क्लासमध्ये तुम्हाला ऍबस्ट्रॅक्ट मेथड ठेवायची असेल तर त्या क्लासला एकटा ऍबस्ट्रॅक्ट बनवा, नाहीतर त्या मेथडला ऍबस्ट्रॅक्ट ठेवू नका, तिची बॉडी द्या. दॅट इज द रिझन इथे एरर येते. काय एरर आहे? द टाइप सर्कल मस्ट इम्प्लिमेंट द इनहेरिटेड ऍबस्ट्रॅक्ट मेथड shaped dot draw. Circle must implement inherited abstract method circle shape dot draw. Shape मधनं आलेली draw ही abstract method इथे त्याने इम्प्लिमेंटेशन दिलं पाहिजे म्हणे, नाहीतर त्याला कॉन्क्रीट क्लास राहण्याचा अधिकार नाही. मग पर्याय काय आहेत? आपण इक्लिप्सला विचारलं तर इक्लिप्स म्हणतो ऍड अनइम्प्लिमेंटेड मेथड. जी अनइम्प्लिमेंटेड मेथड आहे पॅरेंट क्लास मध्ये, तिला इथं पॅरेंट इंटरफेस मध्ये ऍक्च्युली तिला इथं घ्या आणि तिचं इम्प्लिमेंटेशन प्रोव्हाइड करा. आणि मेक टाईप सर्कल ऍबस्ट्रॅक्ट. किंवा दुसरा पर्याय आहे, या सर्कल टाईपला ऍबस्ट्रॅक्ट करा. याला ऍबस्ट्रॅक्ट करून टाकलं, एरर गेली. पण मला याला जर ऍबस्ट्रॅक्ट केलं तर याचं मला ऑब्जेक्टच बनवता येणार नाही. मला असं करायचं नाहीये. मला काहीतरी सर्कलचा ऑब्जेक्ट बनवून काही कामं आहेत त्याच्यासोबत. इट्स ओके, डोंट मेक इट ऍबस्ट्रॅक्ट. डोंट मेक इट ऍबस्ट्रॅक्ट, देन व्हॉट इज द वे? ऍड अनइम्प्लिमेंटेड मेथड. म्हणजे पॅरेंट कडनं ड्रॉ मेथड अवेलेबल आहे, ती अनइम्प्लिमेंटेड आहे, तिला इथं आपण बॉडी देतोय बघा, आणि ती ओव्हरराईड होते. हे पॅरेंट कडनं अवेलेबल असलेली मेथड जी काही तिला बॉडी नाही दिलेली आहे, त्याच्यासोबत चाइल्ड इज नॉट हॅपी, देन चाइल्ड इज फ्री टू ओव्हरराईड दॅट मेथड अँड राईट द लॉजिक फॉर दॅट मेथड. कळतंय? ओव्हररायडिंगची कन्सेप्ट आपण काल पुन्हा समजून घेतली ना, मागे पण समजून घेतली होती आपण टू स्ट्रिंग समजून घेत असताना. मग इथे बॉडी काहीच दिलेली नाहीये. हा, ती बॉडीचं लॉजिक आता आपण देऊया ना. उदाहरणार्थ मी इथे फक्त आता हा डमी कोड किंवा असा स्टब्ड कोड आहे, तर या स्टब्ड कोडला अंडरस्टँडिंग साठी आपण हा कोड लिहितोय. म्हणून इथं आपण समजा सिस आउट करू आणि काय करू म्हणू, सर्कल. काय म्हणू? ड्रॉ सर्कल, किंवा सर्कल हॅज बीन ड्रॉन असं काहीतरी म्हणू, की सर्कल ड्रॉ केलं बा, ड्रॉ सर्कल असं म्हणू, सर्कल ड्रॉ करतोय असं. ठीक आहे, झालं. बॉडी काहीतरी दिली मी त्या मेथडला, माझा पर्पज सॉल्व्ह झाला. आता पुन्हा तुम्ही म्हणाल की सर हे इथल्या इथे पण लिहिता येऊ शकत होतं ना, पॅरेंट शेप इंटरफेस बनवा, सर्कल चाइल्ड क्लास बनवा, काय गरज होती? तर त्याची पुढची तुम्हाला मुद्दा आणखी सांगतो. आता समजा मला पुन्हा आणखी दुसऱ्या प्रकारचा शेप घ्यायचा आहे, फॉर एक्झाम्पल ट्रायंगल. दुसऱ्या प्रकारचा मला शेप घ्यायचा आहे, ट्रायंगल. आणि मी ट्रायंगल शेप मध्ये पुन्हा ट्रायंगल या क्लासमध्ये पण मी इम्प्लिमेंट्स शेप करतोय. कळतंय का? इम्प्लिमेंट्स शेप. इम्प्लिमेंट्स शेप.
शेप इम्प्लिमेंट केला की पुन्हा एरर, म्हणे द टाईप ट्रायंगल मस्ट इम्प्लिमेंट आणि इनहेरिटेड ऍबस्ट्रॅक्ट मेथड. मी म्हटलं ठीक आहे, ऍड अन इम्प्लिमेंटेड मेथड, तिची बॉडी मी देतो. आणि काय बॉडी देतो इथं, सिस आउट. पुन्हा तसंच केलं, सेम स्ट्रक्चर, आणि सिस आउट मध्ये मी लिहिलो ड्रॉ ट्रँगल, DRAW ट्रँगल. तुम्ही म्हणाले असले फालतूगिरी फक्त सिस आउट स्टेटमेंट साठी आपण करतोय का? नाही रे, हे अंडरस्टँडिंग साठी चाललेलं आहे. इथे समजा आपण काहीतरी सर्कल ड्रॉ करण्याचं याचं जावाचे जे काही एपीआयज असतील सर्कल किंवा ट्रायंगल ड्रॉ करण्याचे, ते कुठून तरी वापरून आपण तिथे ते शेप ड्रॉ करणार समजा उदाहरणार्थ. पण इथे आपण ते तितक्या डिटेलमध्ये घुसत नाही, आपण इथे फक्त कन्सेप्ट समजून घेतोय. म्हणून असं हा डमी कोड लिहिल्यासारखं आपण लिहितोय, ड्रॉ ट्रायंगल. तुम्ही म्हणाल ठीक आहे, हे पण ठीक आहे, पण मग असे इथं पण तुम्ही ड्रॉ सर्कल त्या क्लासमध्ये जशी मेथड लिहू शकत होते तसं इथे पण ड्रॉ ट्रायंगल लिहू शकत होते तुम्ही सेपरेट. ते इम्प्लिमेंट करत बसण्याची काय गरज आहे? तर याच्यामुळे फक्त असं होतं की तुम्ही समजा कुठेतरी एखाद्या टेस्ट क्लासमध्ये, इथे टेस्ट क्लास होता का माझ्याकडे, का त्याला क्लायंट ना क्लास नाव दिलं होतं का मी त्याला? चला ठीक आहे, मी एक टेस्ट क्लास इथे बनवून घेतो समजा उदाहरण, टेस्ट क्लास इथे बनवूया आपण. आणि या टेस्ट क्लास मध्ये मी समजा मेन मेथड घेतली, ठीक आहे. आणि ही मेन मेथडच्या आत मी काय करतोय, शेप यस हा रेफरन्स व्हेरिएबल बनवतोय. शेप यस हा फक्त रेफरन्स व्हेरिएबल बनवतोय. तुम्ही न्यू करून सर्कलचा ऑब्जेक्ट बनवा. पॅरेंट रेफरन्स कॅन होल्ड चाइल्ड ऑब्जेक्ट केलंय आपण डिस्कस. पॅरेंट रेफरन्स कॅन होल्ड चाइल्ड ऑब्जेक्ट, ठीक आहे. रेफरन्स पॅरेंट टाईपचा ऑब्जेक्ट मी बनवतोय आता त्याच्या चाइल्डचा, सर्कलचा. कळतंय का? आणि आपण ओव्हर रायडिंगच्या कालच्या एक्झाम्पल मध्ये पण पाहिलं होतं की यस डॉट ड्रॉ कॉल केली तर ऑब्जेक्ट कोणाचा आहे, सर्कलचा, म्हणून कॉल कोणाला जाईल, सर्कल वाल्या इम्प्लिमेंटेशनला. कळतंय का? सी द आउटपुट. व्हॉट इज माय आउटपुट? ड्रॉ सर्कल. आता इथे समजा ट्रायंगल केलं, सर्कलच्या जागी ट्रायंगल केलं, ट्रायंगल केलं सर्कलच्या जागी, आणि ट्रायंगल साठी कोड रन केला, तर ड्रॉ सर्कलच्या जागी काय येणार आहे माझं आता, ड्रॉ ट्रायंगल. तुम्ही म्हणाला हे एवढं करण्यासाठी मग असं कशाला करण्याची गरज आहे? अरे दादू, हे इथल्यासाठीच नाही, पण समजा इफ आय डोंट नो, मी कुठल्या तरी तिसऱ्या मेथड मधनं इनपुट मागतोय. मी इथं समजा आणखी एक ड्रॉ शेप मेथड लिहिली. ड्रॉ शेप, काय मेथड लिहितोय मी, ड्रॉ शेप. आणि या ड्रॉ शेप मेथडला मी इनपुट मागतोय शेप, ठीक आहे. आणि या ड्रॉ शेप मेथडच्या आत मी काय करतोय, यस डॉट ड्रॉ करतोय, यस डॉट ड्रॉ मेथडला कॉल, ठीक आहे. आणि इथं काय करतोय, वॉइड फक्त रिटर्न टाईप. आता इथं मला फ्लेक्सिबिलिटी आहे बघा. हियर आय एम, इथे या मेथडच्या केसमध्ये आय एम हॅव्हिंग फ्लेक्सिबिलिटी. व्हॉट इज माय फ्लेक्सिबिलिटी? Whatever shape you will give me as an input, that shape will be drawn here. तुम्ही ट्रायंगलचा ऑब्जेक्ट इनपुट द्या, ट्रायंगलची मेथड कॉल होईल ड्रॉ. तुम्ही सर्कलचा ऑब्जेक्ट इनपुट द्या, सर्कलची मेथड होईल ड्रॉ. समजलं की जरा थोडा बाउन्सर गेला, जड गेलं थोडस, हे नाही गाईज? हा, थोडं जड गेलं. पण हे जड जरी गेलं असेल तरी याला डिटेलमध्ये आपण नंतर समजून घेणार आहोत. तिथं क्लिअर होईल तुमचं. कुठे? जेव्हा मी आता कलेक्शन चालू करेल, प्रॅक्टिकली इंटरफेसेसचा यूज तिथं आपल्याला कळेल. आता फक्त एवढं लक्षात घ्या की इंटरफेस मधल्या सगळ्या मेथड कशा असतात, ऍबस्ट्रॅक्ट असतात. कळतंय? आणि याच्यात कशात, इंटरफेस मधल्या सगळ्या मेथड ऍबस्ट्रॅक्ट असतात. आणि आणखी काय म्हटलो आपण, ऍबस्ट्रॅक्ट क्लास मध्ये एकही मेथड ऍबस्ट्रॅक्ट नसली तरी चालते, किंवा एक जरी मेथड ऍबस्ट्रॅक्ट असली तर क्लासला डेफिनेटली ऍबस्ट्रॅक्ट बनवावाच लागतो. एवढी गोष्टी तुम्हाला क्लिअर झाल्या इंटरफेस, क्लास आणि ऍबस्ट्रॅक्टच्या बाबतीत. हे जे मी आता एक्सप्लेन केलं लेटेस्ट, हे काही लोकांना कळलं असेल, काही लोकांना थोडं जड गेलं असेल. याला रिपीट पण तुम्ही बघू शकतात. मी आता हे सेशन रेकॉर्ड केलंय खरं तर, आणि जर ते प्रॉपर रेकॉर्ड झालं असेल तर मी ते तुम्हाला देईल. ठीक आहे, चलेगा. मी आज इथेच थांबतो. पुढचं जे आपल्याला डिस्कस करायचंय, स्पेशल ट्रीटमेंट टू स्ट्रिंग क्लास डिस्कस केलं का आपण? नाही ना? हा, हे आपण डिस्कस करू पुढच्या सेशन मध्ये, स्पेशल ट्रीटमेंट टू स्ट्रिंग क्लास. आणि मग डायरेक्ट कलेक्शन फ्रेमवर्क चालू होईल. म्हणजे मे बी एक मंडेचं सेशन आपलं